आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सर्व जिल्हा प्रमुखांसोबत बैठक झाली। उद्धव ठाकरेंकडून सर्व जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आलं। आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पंचायत समिती, जिल्हा परिषद गट आणि गणमध्ये पक्षाचा उमेदवार मजबूत आहे का? उद्धव ठाकरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुखांना काय सूचना केल्या आहेत ते आपण पाहतोय। मविया म्हणून तो उमेदवार सर्वांना पसंत आहे का? गण आणि गटाची ताकद किती? मनसेची ताकद किती याचा आढावा घ्या, ठाकरेंकडून जिल्हा प्रमुखांना सूचना। मनपातील सध्याचा नगरसेवक कोणता, त्या विभागात आपली ताकद किती याचा आढावा घ्या। पक्षफुटीनंतर ग्राउंडला पदाधिकारी, शाखा प्रमुख कोण आहेत, किती जागा रिक्त आहेत, आढावा घ्या। सरकारला विरोधी पक्षनेत्याची भीती आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय। विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्याची गरज वाटत नाही का, असंही आदित्य ठाकरे यांनी विचारलंय। आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हा सवाल केलाय। चौथं अधिवेशन असूनही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही असं त्यांनी म्हटलंय। काल दुसरी दोन नावं होती, आज ही दोन नावं आहेत, उद्या दुसरी दोन नावं येतील। आम्ही जे दिलेलं नाव आहे ते एक आहे, ते स्पष्ट आहे, ते कुठेही बदल झालेला नाहीये। बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आता चौथं अधिवेशन आहे। जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाहीये, हे त्यांनी जगाला सांगावं। मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाहीये। आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल, विरोधी पक्ष नेता नसावाच एवढं बहुमत असून देखील एवढी भीती का आहे त्यांच्या मनात? पुण्यातील कर्वे रोडवर पीएमपीएल बसचा भीषण अपघात झालाय। पीएमपीएल बसची रिक्षाला मागून जोरदार धडक आहे। बसच्या धडकेत रिक्षाचं मोठं नुकसान झालंय। रिक्षा चालकासह दोघं गंभीर जखमी झालेत। घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून पीएमपीएल बस चालकाला चोप देण्यात आलाय।